दिवस काय शोधताय कोणाला? प्रिन्सला शोधते मी. बॉस नाही शोधता इकडे बेड खाली तिकडे कपाटात. बॉस काही छोटी बावली झालेत की काय? हो करुणा, छोटीशी बाहुलीत झालेत ते. शोध त्यांना तो आधी. बावली झालेत म्हणजे बॉस ना कावळा किंवा कबूतर चोचीत घेऊन उडून गेला असेल तर वहिनी बॉस. डोक्याला पडलेस का रे तू? डोक्याला पडलेस तू? प्रिन्स खरंच लहान बाहुलीसारखे झालेत. तर चिटकोबाने त्यांना लहान बनवले. अरे यार चिटकोबा काय काय करतो, लहान काय करतो, ते झाड काय बनवतो. नाही नाही वहिनी बॉस मी काय म्हणतो, नाही त्यांची जर बावली झाली असेल ना तर कबूतर किंवा कावळा त्यांना चोचीत घेऊन वरती उडाला असेल वहिनी बॉस. खरंच सांगतोय. नाही 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 वहिनी बॉस मी काय म्हणतो याची ना बातमी करावी लागणार. बॉस उडाले आकाशी. कसं वाटलं? अरे मूर्खा, तू जरा नसलेला डोका प्लीज चालवू नकोस. ही गोष्ट कोणाला कळू नये एवढी साधी अक्कल नाहीये का रे तुला? ठीक आहे तू निघ निघ ऐका ठीक आहे. डोक्याची दही करतो माझ्या. वहिनी बॉस मी काय म्हणतो, म्हणजे कावळा आणि कबूतर बॉस ना वरती घेऊन उडला असेल ना तर त्याच्या चोचीतून बॉस जर टेरेसवर पडले असतील ना तर तिथे अडकले असतील. मी त्यांना जाऊन बघून घेऊन येतो. हा अरे बापरे. नाही ठीक आहे, जाता जाता दरवाजा लावून देतो. पावळ्या नुसता अक्कल शून्य. पण तो जे बोलतोय ते खरं असेल तर मला जाऊन बघितलं पाहिजे. काय झालं? काम फत्ते करून आलीस ना तू? नाही झालं का? काय? आणि हे वर तोंड करून सांगता तुला लाज नाही वाटत? मला माहिती होतं तुझ्याच्याने काही होणार नाहीये म्हणून. मोठी माझ्यात गेली होतीस ना? काय झालं? आता इथे तुझ्यामुळे ना माझे प्रिन्स पण हरवलेत. एक मिनिट. तू तुझं काम पूर्ण केलं नाहीस म्हणून तर चिटकोबाने प्रिन्सला काही केलं नाही ना? त्याने खरंच प्रिन्सला वरुळात नेऊन सोडलं असेल का? अरे बापरे. काय झालं? कुठे गायब झालाय तो? मला नाही माहित. मी त्यांना शोधायला बाहेर जात होते. तू ना तुला एक काम धड जमत नाही. आता प्रिन्सला शोधूयात ना, तू माझी मदत करायची. चल उठ चल. बस रे, काय करतेस तू? सोड, मी नाही येणार आहे. अरे अगं तुझा नवरा आहे ना, तुला नीट सांभाळता येत नाही. जाऊन शोध त्याला. काय गे भवाने, तुला जे काम करायला सांगितलं होतं ते तर तू केलं नाहीस. पण नकर माझ बघा. मी शिवा आणि शक्तीचा साखरपुडा पुढे ढकललाय, ते पण 12 तासाच्या आत. तू काय केलंस? काय केलंस? रिकाम्या हाताने आलीस तू. आता मी जे सांगते ना ते काम करायचं. शिस्तीत प्रिन्सला शोधण्यासाठी माझी मदत करायची. चल. मला नाही जमणार. जमवावं लागेल तुला. ते गप्पा बस. माझं डोकं ऑलरेडी खराब झालंय. डोकं खराब झालं ना, डोकं असावं लागतं. हे परत आला करू ना. याच्यात राहता मी, तुझ्यात राहता. प्लीज तुम्ही आते तुम्ही परत हेच तू तुम्ही असा गाढ वास करतोय. कुठलं कचऱ्याच्या डब्यात लोळून आलात तुम्ही? आपल्या बंगल्याबाहेर जो कचऱ्याचा डब्बा आहे ना तिथून असं लोळून आलोय मी. पण कसं काय? कोरोनाची कृपा, आपल्या कोरोनाची कृपा सगळी. त्यांनी मला कचऱ्याच्या डब्यात बंद करून ठेवलं होतं. कधी आणि कसं काय? मी त्याला सांगत होतो उघड उघड मला बाहेर काढ, पण त्यांनी त्या कानात ते काय इयरफोन्स टाकून ठेवले होते. ऐकून नाही आलं त्याला. त्या मूर्खानं ना कचऱ्याच्या खड्ड्यात अशी पुरून टाकते मी. पत्र ते सगळं सोड. मला सांग मी मोठा कसा झालो? कसं म्हणजे? माझ्यामुळे.
चेटकोबाने सांगितलेलं काम मी पूर्ण केलं म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं. म्हणजे शिवा आणि शक्तीचा साखरपुडा पुढे ढकलण्यात यशस्वी झाले. काय? त्याचमुळे चेटकोबाने त्याचा शब्द पाळला आणि मी त्याचा. हा, पण काही लोक फक्तच फुशारक्या मारतात, जमत तर काहीच नाही त्यांना. एक मिनिट, नक्की काय झालंय? काय झाले? हिला दिलेलं काम हिने केलेलं नाहीये, तशीच आलीये परत. आता हिचं काही खरं नाही. चेटकोबा सोडणार नाही हिला. ए, जास्त उडू नकोस. उडणार मी, खूप उडणार, खूप उंच उंच उडणार आहे. काय करणार आहेस तू? गप्प बसशील जरा. गप्पा तू बसायचेस. जास्त आवाज केलास ना, मला माहितीये ना तुला पाण्याचा स्पर्श वर्ज्य आहे. विसरलेले नाहीये मी. हे पात्र्या सोड ना. सोडणं कशाला? कशाला उगाच? तिचा बाप आहे ना चेटकोबा, तो बघेल ना तिला. तू का उगाच? जाऊ दे, मी अंघोळ करून आलो. ठीक आहे. आता मज्जा येणार आहे मोहिनीची. बघूया चेटकोबा आता हिचं काय करतो. साखरपुडा पुढे ढकलला म्हणजे? का तुला चालणार नाही का? तसं नाही अम्मा, पण शिवा, अरे माझ्या पायाची कंडिशन बघतोयस ना तू. अशा परिस्थितीत कसं सेलिब्रेट करता येईल? आणि भद्रावती मॅडमचे बरोबर आहे. अरे त्यांनाही आपल्या साखरपुड्यात छान डान्स करायचा आहे, एन्जॉय करायचा आहे. शिवाय नंदू आणि वस्त्रला सुद्धा धूम धडक्यात साजरा करायचा आहे आपला साखरपुडा. अशी सगळ्यांची इच्छा म्हणून कसं चालेल? नाही, ते सगळं ठीक आहे, पण साखरपुड्यात कोण नसतं ना. नाही म्हणजे एकमेकांना अंगठी घातली, मोठ्या लोकांच्या पाया पडलं, जेवण झाली, झाला साखरपुडा आहे ना अम्मा आप्पा. अरे पण आता भद्रावती मॅडमला करायचा असेल डान्स आपल्या साखरपुड्यात, त्यात काय एवढं? हे बघ, महत्वाचं काय आहे, माझा पाय. शिवाय मला नीट बसता उठता येत नाहीये. साखरपुड्याचे विधी नीट करता आले नाही म्हणजे? ऐक ना, त्यापेक्षा आपण वाट बघूयात. माझा पाय बरा झाला ना की एक छान मुहूर्त बघू आणि मग करूयात साखरपुडा. हे पटलं बघणार शिवा. मलाही पटलंय. बरोबर आहे, पटणारच. तुमचीच लेक आहे ना. चालेल, आपल्याला पण साखरपुड्याची तयारी करायला टाइम पण भेटेल मग. बरोबर. बाय द वे शिवा, मोहिनी कशी आहे रे? ती आता बरी आहे ना? हा, बरी आहे. तिला बंगल्यावर सोडून आलो. काय काय झालंय मोहिनीला? ती बोलत होती की बंगल्यावर तिला बैल दिसला, तो तिच्या मागे लागलेला. आपल्याला तर नाही बाबा दिसला कुठे बैलवर. शिवा, आज जे काही घडलंय ना ते सगळं मला खूप विचित्र वाटतंय. हे सगळं नॉर्मल नाहीये. या सगळ्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. आपल्याला पण तेच वाटतंय शक्ती. मोहिनीला बैल दिसणं, आपल्याला बैलाचा आवाज ऐकू येणं, यामागे ना शंभू महादेवाची काहीतरी लीला असणार. आणि बघ ना, तुझ्या पायाला पण आजच दुखापत झाली. शिवा, ही सुद्धा देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाचीच इच्छा असेल असं समजूया. शक्ती नाग. अरे हा नाग कुठून आला? थांब शिव, मी काठी घेऊन येतो. नाही नाही, आप्पा थांबा थांबा थांबा. अम्मा आप्पा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. थांबा थांबा, काही करू नका. थांबा. शिवा,
जय शिवशंभो, हर हर महादेव. हे stop. शक्ती, तो नाग तुझ्या पायावरून कसं काय? शक्ती, शक्ती हळू. थांब शिवा. अम्मा, अप्पा, माझा पाय बरा झाला. मी चालू शकते. जय शिवशंभो, हर हर महादेव. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते का? शक्तीचा पाय ना शंभू महादेवानेच बरा केलाय. याचा अर्थ आपल्या शंभू देवाची इच्छा आहे की आमचा साखरपुडा ठरलेल्या टाइमातच व्हायला पाहिजे. आज जे काही घडलंय ना शक्ती, त्या सगळ्याला कारण आपला साखरपुडा आहे. बरोबर बोलतोय शिवा. तुझं म्हणणं पटतंय मला. ही सगळी महादेवाचीच कृपा आहे बघ. जय शिवशंभो, जय आदिशक्ती. प्रिन्स परत आले, नॉर्मल झाले. साखरपुडा मोडला. वा वा भद्रा, चिटकोबा तुझ्यावर आता खूप खुश होणार. शाबासकी देणार तुला, शाबासकी. आणि त्या मोहिनीला शिक्षा. मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. तिला शिक्षा होताना बघून. तुम्ही, मी तर बॉसने शोधतोय ना. बॉस, बॉस कुठे गेला? बॉस, बॉस तुला कळलं नाही? बॉस, बॉस कुठे गेला? बॉस, 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 मला का मारलात? मला का मारलात? मी बॉसने शोधत होतो ना. बॉस तो शोधत होताच? घरातच येत ना ते, मग कशाला शोधतोयस? हो, पण एवढा अंगावर कशाला येत आहे? खाली करते आधी. वहिनी बॉस, पण मला सांगा, बॉस कुठे होते, कसे सापडले, कधी सापडले? अच्छा अच्छा, तुला माहित नाही? तूच त्याने कचऱ्याच्या पेटीत टाकला होतास ना? कचऱ्याच्या डब्यात मी टाकलं? कधी टाकलं तिकडे? फालतू फालतू ऍक्टिंग करतोस. हा, प्रिन्स परत आलेत. त्यांच्या समोर जाण्याची हिम्मत करून नकोसा करू ना, नाहीतर ना ते तुझा कोथळा बाहेर काढतील. निक निक निक, डोळ्यासमोर निक, चल निक. कोथळा काढू शकतोस? नको नको, वरती नको. कोथळा बाहेर काढतील. नको, पाय बाहेर काढला तरी चालेल. इकडे जाऊया. जाऊबाई, कुठे आहात? कुठे तुम्ही? नाही, काचेच्या पेटीतून पळून गेल्यापासून तुम्ही दिसलातच नाहीत, समोर आलातच नाहीत.
अच्छा, तुमच्या आत्म्याची व्हॅलिडिटी संपलीये का? बस, युद्धाची तयारी करायला गेलीस ना? पण काय आहे ना, युद्ध तर होणारच नाहीये, कारण मी तुझ्या लेकीचा साखरपुडा पुढे ढकललाय. पुढे काय ढकललाय? मोडल्यातच जमे असं समज. येत्या अष्टवक्री अमावस्येच्या आत तुझ्या लेकीचा म्हणजे शक्तीची आणि तुझ्या न होणाऱ्या जावयाची मान मुहूर्तीच केले ते बघ आणि बघतच राहा. फक्त काहीच तास उरलेत. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक. सगळं बा हा एरिया इथे सगळं व्यवस्थित करायचं आणि केटरिंग बिटरिंग व्यवस्थित झालं पाहिजे. खाण्यापिण्यात काय कॉम्प्रोमाइज नाही करायचा. प्रॉब्लेम नाही है ब्रो. जितना चाहिए उतना मनी मिलेगा. लेकिन इकडे काय पत्ता काय इथनं इथनं लावायला सुरुवात कर. पुऱ्या एरियाला पत्ता एक पण माल गळता का म्हणे, कळलं का? अरे इकडे ये आधी. बाहेर कसला आवाज आहे? इथे स्पीकर लागेल आपला. आणि ऐक, डीजे नकोय. शेड बोले डीजे नाही पाहिजे. व्यवस्थित स्पीकर बिकर लागला पाहिजे. गाणी चांगली. ब्रो इधर बड़ा मंडप चाहिए. इस पे लाइटिंग बिटिंग एकदम करेक्ट चाहिए उसमें, समझा? कळलं? व्यवस्थित सगळं करायचं. आणि ऐक, हे बघ, इथे लाइटिंग बिटिंग लावशील सगळं. डेकोरेशन लाइटिंगचं व्यवस्थित एकदम व्यवस्थित चकचकीत दिसलं पाहिजे सगळं. मंडपच्या पुढे काय करताय तुम्ही? कसली तयारी आहे? कसलं डेकोरेशन? हा, डेकोरेशन तर करावं लागणार ना. वॉन्टेड आहे ते. कशाला वॉन्टेड? आता साखरपुडाच होणार नाहीये तर मग कशाला डेकोरेशन? पुढे ढकलले ना तो. तर भाव तर मगाशीच बोलला साखरपुडा होणार आहे, डेकोरेशन करून घ्या म्हणून. काय? हो. नाही नाही नाही, त्याला माहित नसेल. शक्तीच्या अम्मा आप्पा सोबत माझं बोलणं झालंय. आम्ही साखरपुडा पुढे ढकललाय. ओ नो. काय ओ नो? तिच्या पायाला लागले की नाही? दुखते की नाही तिला? मग अशा अवस्थेत साखरपुडा कसा काय करणार आहोत आपण? श्रद्धा काढेल तुम्हाला? का असतंय? हा, कशासाठी असतंय? बळा तू. हा, तुझं काम झालं ना? चल ये. हा, थँक्यू सर. नंतर फोन करतो. चल. तुझा पाय तुला दुखत होता ना पायाला? मग हे तू सरळ चालत आलीस? हो, पण आता माझा पाय बरा झालाय. कसं काय पण? नाही म्हणजे बरं झालं ते बरंच झालं अगदी की तुला छान वाटते. पण कसं? मोहिनी डोळे उघड. घाबरू नकोस मोहिनी. डोळे उघड. डोळे उघड मोहिनी. घाबरू नकोस. माझ्याकडे बघ मोहिनी. डोळे उघड आणि माझ्याकडे बघ. काही होणार नाही. डोळे उघड, माझ्याकडे बघ. डोळे उघड आणि माझ्याकडे बघ. डोळ्यात बघ. डोळ्यात बघ माझ्या. भयस्य त्यागा कर्तु भवताम मनम अनुमन्यताम. भयस्य त्यागा कर्तु भवता मनम अनुमन्यताम.
भयस्य त्यागा करतु होता मनम अनुमन्यताम. छेटकोबा तो बैल, ते डमरू, ते सगळं काय होतं? त्या महादेवाची माया होती सगळी. त्या शिवाच्या मदतीला आला होता तो. बरं झालं तू तिथून निघालीस, नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. डॉक्टरांनी जास्त पॉवरच्या गोळ्या दिल्या का तुला? नाही औषध हाय पॉवरची होतीच, पण सगळ्यात जास्त हाय पॉवर मानवली ती माझ्या शंभू महादेवाची आणि आदिशक्तीची. हो ना? हो, त्यांच्याच कृपेने हा चमत्कार झालाय. माझा पाय अगदी बरा झालाय. भद्रा मॅम, मी तर म्हणते तुम्ही सुद्धा देवी आदिशक्ती आणि शंभू महादेवाची भक्ती करायला सुरुवात करा. त्यांच्या शक्तीची अनुभूती तुम्हाला सुद्धा येईल. तुमची सगळी पापं नष्ट होतील. कुठलीच वाईट शक्ती तुमच्या आजूबाजूलाही भटकणार नाही. हो हो, करते हा, अगदी भक्ती सुरूच करते मी. वा वा, चांगलंय. ब्रो मॅडम, उद्या शुगर बॉक्स होणार आहे ना? हो रे, उद्याच होणार आहे शुगर बॉक्स, साखरपुडा. ऐकलत ना काय बोलले? हो, उद्याच होणार आहे शुगर बॉक्स. तेव्हा म्हणजे कोणाची सत्ता आली, कोणाला 5-6 मतं कमी पडली, आता कोणाची युती झाली ते तरी सांगा मला का? अहो कोरोना भाऊ, आपल्या शिवाशी आणि शक्ती मॅडम आयुष्यभरासाठी युती झाली त्यांची. उद्या दोघांचा बी साखरपुडा आहे, साखरपुडा. अच्छा अच्छा अच्छा, साखरपुडा. येस, इंग्लिश मध्ये शुगर बॉक्स, शुगर बॉक्स. अच्छा, याला डायबिटीस आहे? हा, नाही नाही, साखरपुडा, साखरपुडा. बस झालं, आत्ताच एवढं नाचू नका. भरपूर कामं करायचे, टाइम कमी आहे. हा, आणि कोरोना भाऊ, तुम्हाला पण कामं करायची आहेत. नंद्या आणि वस्त्राला हेल्प करायची. मला कामं करायचे. येस ब्रो, तुलाच काम करायचे. चलो. बरं भद्रावती मॅम, थोड्या वेळाने आम्ही शॉपिंगसाठी जाणार आहोत. तुमच्यासाठी काही आणायचं असेल तर सांगा, आणि सांगाच तुम्ही. आम्ही सगळ्यांसाठी काही ना काहीतरी खरेदी करणार आहोत. आय नो की वेळ थोडा कमी आहे, पण कमी वेळात जेवढी कामं करता येतात ना तेवढी सगळी करूयात. नाही शक्ती, मला काहीच नकोय. तुम्ही करा ना छान तयारी. हा, मी ही आनंदाची बातमी ना आधी प्रिन्सना सांगून येते. त्यांना खूप आनंद होईल. मी आलेचा सांगून.